सारखी तीच तीच वांग्याची भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर असं वांग्याचं भरीत बनवायचं. तर मग काय करायचं, असे 4 वांगे घ्यायचे मोठे मोठे. त्याला असं भाजून घ्यायचं सगळीकडून, सगळं भाजून घ्यायचं असं खालून वरून. मी दाखवते तसं भाजायचं डेटाला धरून. तुम्ही जर चूल असेल तर चुलीवर पण भाजू शकतात. चुलीवर उलट छान लागते जास्तच. तर आता गॅस बंद करून घ्यायचा आणि वांगे सगळे भाजलेत, बघू शकता तुम्ही कसे भाजून घेतलेत वांगे. आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे वांगे. थोडे थंडच होऊ द्यायचे, जास्त पण गरम गरम. मग आता एका प्लेटमध्ये हे वांग्याचं जे काळं काळं असते ना त्याची साल ती काढून घ्यायची, सगळी काढून घ्यायची. आणि चांगलं फोडून घ्यायचं. मधात आळी पण असू शकते तर ती चांगली बघून घ्यायची, आळी असेल नसेल. हे सगळे आपण इथे वांगे सोलून घेतले. तर आता ह्याच्यामध्ये 1 चमचा लाल मिर्च पावडर टाकायची, थोडं मीठ टाकायचं चवीप्रमाणे, थोडं तेल टाकायचं. तुम्हाला जसं तिखट हवं आहे तसं तुम्ही मिरची पावडर कमी जास्त करू शकता. थोडी कांद्याची पात टाकायची, कोवळी कोवळी घेतलेली ती कांद्याची पात. आणि थोडी कोथिंबीर टाकायची आणि चमच्याने ह्याला मॅश करून घ्यायचं. चांगलं मॅश करून घ्यायचं आणि हे देठ काढायचे. तर आता बघू शकता असं मॅश करून घ्यायचं आणि चपाती घ्यायची नाही तर भाकर